आहेत. शासनाच्या कामगार विभागामध्ये आउटसोर्स नोकरी केली आहे. लातूरला स्थायिक आहे. 2 मुली आहेत. पुन्हा त्यांचं तिकडे सेटल झालेलं आहे. जुना माझं घर आहे. आपल्या सर्वांना चहासाठी निमंत्रण. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. सध्या शिवाजीनगर लातूर सिटी भवन जवळ माझं वास्तव्य आहे. मला 2 अपत्य आहेत. दोन्ही मुलं आहेत. एक पुण्यामध्ये IT सेक्टर मध्ये नोकरीला आहे. दुसरा माझ्या बरोबर व्यवसाय करतो. माझा व्यवसाय शेती आणि शेतीपूरक अवजारांचा आणि खतांचा बी बियाण्याचा व्यवसाय आहे. पुढे या सर. सर या इथं. शेतीचे बी बियाणं ना. शेतीचे बी बियाणं बँक आपल्याकडे. उमाशंकर सिद्धार्थ नागुरे, राणा लातूर. उमाशंकर सिद्धरामप्पा नागुरे, राहणार लातूर. माझा व्यवसाय प्रिंटिंग प्रेसचा. मला 2 अपत्य आहेत. एक मुलगा एक मुलगी. दोघेही विवाहित. डॉक्टर प्रदीप शहा. 2 मुली आहेत. एक मुलगी डोळ्याची डॉक्टर आहे, ती सांगलीला आहे. दुसरी IT मध्ये आहे, ती बँगलोरला आहे. धन्यवाद. मी राजन नागोरे, राहणार सिग्नल लातूर. स्टेट बँकेतून रिटायर झालो. 2 मुली आहेत. दोघी इंजिनियर आहेत. एक सॉफ्टवेअर मध्ये पुण्याला जॉब करते. दोघींचे लग्न झालेले. मी जगदीश मंजनरावची भरारी आहे. राहणार लातूर. मला 2 मुलं एक मुलगी आहे. सगळ्यांचे लग्न झालेत. नमस्कार. मी विजय शहा, 10वी ग. माझा आरतीचा व्यवसाय आहे. 2 मुली एक मुलगा आहे. एक मुलगी आर्किटेक्चर आहे. एक इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. आणि मुलगा CA करतोय. सध्या तो दुकान सांभाळतो. मी रिटायर झालो. नमस्कार. किरण शाहू सिंगेकर. 1976 नंतर मुंबईला गेलो तो तिथेच आहे. मधून इथे येत असतो आणि फार कमी लोकांची भेट होत असते. बऱ्याच जणांना भेटून खूप आनंद झाला. आणि महत्वाचं मी 99% लोकांना ओळखू शकलो. फक्त माझा प्रिय मित्र दत्तात्रय त्याला ओळखू शकलो नाही. सॉरी फॉर दॅट. मी जॉबच केले म्हणजे कॉर्पोरेट फर्म्स मध्ये. आणि काही वर्ष मी दुबई आणि कतारला पण होतो. मी रिटायर झालो 2019 मध्ये. 2 मुली आहेत. एक मुलगी विजिटेची इंजिनियर आणि SPJचं MBA करून ती HSBC व्हाईस प्रेसिडेंट आहे. दुसरी मुलगी लॉ केले तिने गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि ती डेव्हलपमध्ये आहे. आणि मी राहतो मागच्या वर्षीपर्यंत मी मालाडला राहत होतो. माझी कंप्लेंट आहे काही लोक मालाड बोरिवलीला राहतात. ते अजूनपर्यंत मला भेटलेले नाहीत इथले लोक. आता गोरेगावला ते मदन आणि रतन येतो असतो. आणि आता मी गोरेगावला शिफ्ट झाले. मी जवाहर रामनारायण बाहेती, लातूर. मला 2 मुलं आहेत. दोघांची लग्न झालेले आहेत. आणि माझा व्यवसाय एजन्सी लाईनचा आहे. किराणा बंद केला. एजन्सी लाईन. आज धोतर घालून आले नाही. संभाजीनगरला आहे. गेली 40 वर्ष प्रॅक्टिस करतोय.
एक मुलगा म्युनिशला आहे, दुसरी मुलगी शिकागोला आहे. आमच्या वर्गाची निर्मितीच माहिती बोलली. मी सरकारी नोकरीमध्ये होतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता रिटायर झालो 19 पासून आणि मी इथंच राहतो आता 19च्या नंतर. 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालंय, बाकी दोघांची व्हायची. मी नयन कुमार गावडे लातूरलाच असतो. माझा सॅनिटरीवेअर आणि टाईलचा व्यवसाय आहे, शोरूम आहे. तर मला एक मुलगी आहे, ती टोकियोला असते, सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि माझा मुलगा आर्किटेक्ट आणि बिल्डर आहे, लातूरलाच असतो. आतापर्यंत एकच बाई. चार्टर्ड अकाउंटंट मागचे 41-42 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो. मी बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेचा निवृत्त संचालक आहे. मला 3 मुलं, 1 मुलगी आणि 2 मुलं. मुलगी इंदोरला तिच्या घरी सोगात आहे. 2 मुलापैकी एक इंजिनियर आहे, त्याचा इथेनॉलचा प्लांट आहे इथे. आणि दुसरा मुलगा माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतो. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यशवंत रवींद्रराव पाटील. पुढं पुढं माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या. चालत जवळ घ्या, चुमन घेऊन. यशवंत गोविंदराव मी वन विभागात उपवन संरक्षक या पदावर होतो. तिथून मी रिटायर झालो. नंतर पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे. मी बेसिकली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. नंतर फॉरेस्ट्रीमध्ये MSc केलं. औरंगाबादमध्ये मी सेटल झालो आहे. मला एकच मुलगा आहे. तो फार्मसीमध्ये PhD केलेला आहे त्यांनी US मध्ये. आणि तिथे एका फार्मा कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून आहे. आणि तो तिथं सेटल आहे लॉस एंजेल्सला, कॅलिफोर्निया. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी दत्ता तारे, 10वी मध्ये होतो गॅसला. बँकेत 2019 मध्ये रिटायर झालो. 40 वर्ष जवळपास सर्व्हिस केली. मला एक मुलगा आणि मुलगी, दोघं विवाहित आहेत. कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मुलगा PhD करतो आहे. धन्यवाद. मी श्रीकांत किशनराव डोंगरे, संभाजीनगरला सर्व्हिसला असतो. मला एक बायको, 2 मुली, एवढा माझा परिचय खूप झाला. धन्यवाद. माझ्या सर्वांना मित्रांना माझा नमस्कार. मी अतुल कांबळे, नायब तहसीलदार म्हणून रिटायर झालो. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. दोघांचे लग्न झालेले. मी प्राध्यापक डॉक्टर किरण दंडे, प्राध्यापक म्हणून 38 वर्षानंतर 2020 ला रिटायर झालो. लातूरमध्येच वास्तव्य आहे. एक मुलगा, 2 मुलं आहेत. एक MBA आहे, पुण्यात आहे. एक MS अमेरिकेत स्थायिक आहे. एक बायको बरोबरच असते. मी श्यामसुंदर रामनिवास बोरा, सध्या लातूर सोडल्यानंतर उस्मानला होतो. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा माझा पुण्याला इंजिनियर झाल्यानंतर त्याला शिकण्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला पाठवलो. तो तिथंच स्थायिक झाला. आणि मुलगी डॉक्टर आहे, ती सध्या कॅनडामध्ये आहे. आणि मी स्वतःचा बिझनेस आणि 30 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. बाकी फिरण्याचा छंद आहे. बरंच भारत भ्रमण झालेलं आहे बऱ्याचदा. आणि एकच सांगतो, फक्त 2 मिनिटं घेतो. फक्त कोचेटा जे आलेले आहेत समक्ष आहेत त्यांच्या समोरच.
की आम्हाला म्हणजे ज्यावेळेस ते सीए झाले वकील साहेब आणि आमच्या उस्मानाला येत होते त्यावेळेस आम्ही बऱ्याचदा सोबत फिरलेलो आहोत, एक मदत केलेली आहे. आणि आम्ही बालाजीला 20-25 वर्ष 1 जानेवारीला सोबत गेलेलो. आणि त्याच्यानंतर बालाजीची म्हणजे एवढी सोय झाली, एकदा रात्री 12 वाजता कोचेटाजीचा फोन आला कि भाऊ काय कर रही है, मारवाड़ी में विचार भाऊ यार काय करूँ, रात की 12 बज रही है, सो रही हूँ. अरे सो रहा हूँ बोल के उसको मारवाड़ी में बात कर रहा था. तो बोले मेरे को मालूम नहीं है, तिरुपति से फोन आया है कि अगर परसों के दिन अगर श्याम जी नहीं आए तिरुपति तो मैं वस्त्र वितरण नहीं दूंगा, भोजन नहीं दूंगा. हमने छोड़े डाला. मैं बोला फिर रात में 12 बजे दोनों ही घर में रहते हैं, बच्चे बाहर रहते हैं, तो क्या मुश्किल हो गई है. थोड़ी देर देखा, इधर सोया उठा, लाइट लगाया बारीक से, बैग निकाला और बाहर आया. बाहर मेरा खास दोस्त रहता था उस्मानाबाद में, विजय बेदू था. काफी अच्छी दोस्ती थी हमारी, यादगार दोस्ती. वो गुजर गए कोरोना के अंदर. तो फिर मैं उसको कभी भी रात में 12 बजे 2 बजे कभी फोन करने दो, कभी भी उठाता था. अगर कुछ भी मन की बात बोलना है कभी भी उठा लेता था, और कहीं भी हम साथ में चलने के लिए तैयार रहते थे. तो उसको फोन किया, मैं बोला भाई विजय, बोला बोरा जी क्या बात है, बोला कुछ नहीं, सुनील का फोन आया है और अपने को बालाजी जाना है. तो उसने ये नहीं पूछा कि कब जाना है. मैं बोला अभी निकलना पड़ेगा, परसों दिन वहाँ पहुँचना है. कोई बात नहीं बोले. बोला मेरे पास कोई छोड़ने वाला है नहीं. तो बोले फिक्र मत कर, मेरे पास बच्चा है, मैं बस स्टैंड के ऊपर आ जाता हूँ, तू भी जो है तेरे को लेने के लिए आ जाएगा, बस स्टैंड के ऊपर पहुँच जा. फिर मैसेज ये करने बोले आधी रात को जा रहे ये वो पुराने डाला थे. बोला ठीक है जाना तो पड़ेगा. फिर वहाँ से हम सोलापुर गए, टिकट निकाले, जनरल का कोई रिजर्वेशन नहीं, कुछ नहीं. दोनों भी पत्रकार थे, ID कार्ड थे दोनों के पास. सफारी में दोनों साथ में रहते थे. एसी के कंपार्टमेंट के पास चले गए, टीसी नीचे उतरा. उसको बोला भाई पैसे का कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन 2 बर दे दे. फिर ऐसा करके हम बालाजी पहुंचे. फिर वैसे उनके साथ दर्शन अटेंड किया, अभिषेक था, अभिषेक अटेंड किए, फिर वापस आए. तो ऐसी दोस्ती थी कि एक आवाज के ऊपर भले रात रहो या दिन रहो, कहीं हम अगर निकलते थे तो टाइम का कोई बंधन नहीं रहता था, जाने का कोई ये नहीं था और आने का भी कोई फिक्स नहीं रहता था. ऐसी दोस्ती. एक दोस्त था वो चले गया और सुनील जी के साथ ही हमने दोस्ती की. थैंक यू. पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुसंवर्धन खात्यातून 2015ला रिटायर झालो. सध्या वास्तव लातूरला आहे. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आहे. दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, दोघं सेटल आहेत. सर्वांना माझा नमस्कार. मी ITI लातूर येथे निदेशक या पदावर काम केलेलं आहे. पूर्ण शासकीय सेवा ही 34 वर्षे झालेली आहे. पूर्ण मराठवाडा, मुंबई, ठाणा, नाशिक, जळगाव सगळीकडे 3-3 वर्ष. वाले मल्लिकार्जुन चन्नबसप्पा, वर्ग 10वी 6. मला 3 मुले आहेत. 3ही मुले इंजिनियर आहेत. आणि नागपूरला एक आहे MSCB मध्ये, आणि पुण्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, आणि एक सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे 3ही मुलं इंजिनियर केलेले आहेत. नमस्कार, मी मोहन शेटे, महावितरणमधून 2016 साली डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर झालो. माझी मंडळी मीरा शेटे अकाउंट्स ऑफिसर त्या जिल्हा परिषदला, त्या पण 2013च्या पूर्वीच त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा UK मध्ये ब्रिस्टॉल येथे स्थायिक झालेला आहे आणि मुलगी पुण्यामध्ये आहे आणि प्रख्यात गायिका आहे. आणि माझी मंडळी सध्या आपल्याकडं आज गाण्यासाठी आलेल्या आहेत आसावडीताई. त्यांच्या आईसोबत ती प्रबोधनाचं काम करते, म्हणजे तिला आवड आहे आणि सध्या ती दासबोधाचं काम करून प्रबोधनामध्ये आवड निर्माण केलेली आहे तिने. धन्यवाद. माझं इथं ज्वेलरीचं शॉप आहे. मला 2 मुलं दोघांचे लग्न झालेले आहे. आणि थोडं मला सांगावंसं वाटतंय की ह्या वर्षी माझा असा अनुभव आहे की आपली जी नोंदणी झालेली ती फार लेट झालेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा आपल्याला चांगले कार्यक्रम पुढच्या वर्षी घेऊ शकतो आपण. तर कृपा करून पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपलं डिक्लेअर होईल त्यावेळेस लवकरात लवकर सर्व लोकांनी नोंदणी करावी. धन्यवाद. माझं नाव अजित पांडुरंगराव म्हैसेकर.
व्यावसायिक आहेत, 2 मुली आहेत, दोन्हीची लग्न झाले, एक मुंबईला एक जर्मनीला. धन्यवाद. लक्ष्मण वायचळ. माझा वर्ग मला माहित नव्हता, फक्त एवढंच सांगायचं की चाकूरकरचा वर्ग माझा. मला 2 मुलं आहेत आणि ते US-ला असतात आणि 2 नाती आहेत. मी डॉक्टर राघवेंद्र नारायणराव चाकूरकर, मेडिकल प्रॅक्टिशनर, 2 वर्ष मेडिकल ऑफिसरशिप केली, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करतोय पैठण, औरंगाबाद 2 ठिकाणी. मिसेस डॉक्टर उर्मिला, ती गायनेकॉलॉजिस्ट आणि लेखिका आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी, पहिला मुलगा डॉक्टर केयू, तो मेडिकल कॉलेजमध्ये सध्या लेक्चरर आहे आणि त्याची मिसेस तिथेच लेक्चरर आहे. आणि मुलगी जी आहे डॉक्टर रेणुका, ती वडोदऱ्याला आहे, ती पण डोळ्याची डॉक्टर आहे आणि तिचे हजबंड जे आहेत ते नेफ्रॉलॉजिस्ट आहेत. अशी आमची एक छोटीशी फॅमिली आहे. आई मागच्याच वर्षी गेलेली आहे, ती 95 वर्षाची होती, स्वातंत्र्य सैनिक होती. आम्ही जवळपास 76 देश आतापर्यंत फिरून आलो आहोत आणि आमची सेंच्युरी करायची इच्छा आहे. मी कृष्णाचार्य व्यास, जिल्हा परिषद मधून एकूण माझी 38 वर्ष सेवा झाली. 2016 मध्ये सेवानिवृत्त झालो आणि सलग 32 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली. मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे, तिघांचे लग्न झालेले आहे, व्यवस्थिशीर आहे. सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत. चुकून गेला ते. मी राजेंद्र रुचनजी मालपाणी, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. 2 मुलं आहेत, दोघांची लग्न झाली आहेत आणि देवाच्या आशीर्वादाने खूप मजेत आहोत. प्रकाश राणा बापूस, मला 3 मुली, एक मुलगा आहे, 2 मुलींची लग्न झालेली आहे. मी अनिल रमणलाल माडेकर, माझा व्यवसाय फॅब्रिकेशन आणि फर्निचरचा, बिल्डिंग शटर वगैरे. सध्या सामाजिक कार्य करतो. 2 मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी कॅनडाला आहे, एक मुलगी पुण्यात आहे, मुलगा बॅचलर. जय श्रीराम. अनंत देवीदासराव पाठक, पशुसंवर्धन खात्यातून सप्टेंबर 16 निवृत्त झालो. सध्या जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ येथे कोषाध्यक्षाची जबाबदारी आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, 2 एप्रिल स्थायिक आहेत. नमस्कार सर्वांना. मी चंद्रकांत गोविंदराव डोंगरे, स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये 39 वर्षे सर्व्हिस केलेली आहे. मला 2 मुली आहेत, दोन्ही मुली इंजिनियर आहेत, एक एमटेक आहे, एक बीटेक आहे आणि सध्या लातूरात मस्त आहे. धन्यवाद. अशोक पुढे. मी अशोक प्रतापराव गडकरी, ST मध्ये 2014 अकाउंटंट रिटायर झालो. माझी पूर्ण सर्व्हिस लातूरलाच झाली. मला 3 मुले आहेत, आम्ही सगळे लातूरलाच जाऊन राहायला. सध्या मी दत्त मंदिरा परिसरामध्ये आहे, सध्या आनंदी आहे. राज सोलंकी, मुझे 3 बच्चे हैं, 2 लड़की 1 लड़का, सभी की शादी हो गई है, सब मजे में। अभी कहाँ है? मैं अभी फिलहाल बॉम्बे में हूँ, 7-8 साल से बॉम्बे में। रतन गोविंद प्रसाद ब्रिजवासी, व्यवसाय बिजनेस। मुझे 2 लड़की और 1 लड़का है। बड़ी लड़की सॉफ्टवेयर इंजीनियर है, छोटी लड़की पीडियाट्रिक है और लड़का CA है। बड़ी लड़की बेंगलोर रहती है, छोटी लड़की जाला रहती है और लड़का जो है पुणे में है। मेरा नाम केतन कुलचंद्र चापसी। मैं लातूर से 1993 में बॉम्बे शिफ्ट हुआ था। हाल आज की तारीख में मुंबई में विले पार्ले ईस्ट में रहता हूँ। वैसे ही लातूर में भी शाहू कॉलेज के सामने बंगला है हमारा, वो अभी भी है, तो मेरा लातूर और मुंबई आना जाना होता है। मेरे पास
ज्योति जयपान और इसकी डिस्ट्रीब्यूटरशिप थी लातूर उस्मानाबाद और बीड डिस्ट्रिक्ट की, जो मेरे पिताजी गुजरने के बाद मैं चला रहा था, इसलिए मेरा बॉम्बे आना जाना, लातूर आना जाना होता था। गए 2 साल से वो मैंने बंद कर दिया कि तभी उम्र के हिसाब से, और बाद में ये डेवलप किया, मैंने नक्की किया कि अभी मुझको अपने लिए जीना है, इसलिए मैं अभी कराओके गाने वगैरह गाता हूँ। हमारा ग्रुप है प्रबोधन ठाकरे बोरीवली में, बृहन्मुंबई महानगर पालिका का बहुत बड़ा, यहाँ पे जो लोग हैं उनको मालूम होगा, एक वहाँ पे हम लोग स्टेज शो करते हैं। हाँ, दूसरा लातूर में मैंने 2 साल पहले सर को मालूम है 16 जुलाई 2023 सर को मालूम है स्टार म्यूजिकल प्रोग्राम में जो ऑर्गेनाइज किया था नागेश शिंदे, जो लातूर के वॉइस ऑफ मुकेश कहे जाते हैं, और गीता पाटिल जो अभी भी चला रही है स्टार, उनके साथ मैंने मयूरा इंटरनेशनल में 16 जुलाई 2023 को वो भी प्रोग्राम मैंने ऑर्गेनाइज किया था। मैं स्टेज पे भी गाता हूँ प्रबोधन ठाकरे में, लता मंगेशकर के प्रोग्राम में। ऐसा जनरली अभी 2-3 साल से हमारा ग्रुप है काफी, और प्रबोधन ठाकरे बहुत फेमस है बोरीवली वेस्ट में, तो मैं स्टेज शो करता हूँ, गाने भी गाता हूँ, 5-6 गायकों के गाने गाते हैं। और ये मेरा अभी मेरे को ये मेरी चाहत है, ये मेरा खुद का डेवलपमेंट है। मैं अभी चाहता हूँ कि मैंने जो आज तक कमाया किया सब किया, अब मैं अपने खुद के लिए जीना चाहता हूँ। जो अपनी हॉबी है वो मैं डेवलप करना चाहता हूँ, अपनी हॉबी को डेवलप करना चाहता हूँ। बस यही मैं सब दोस्तों को कहूँगा। अभी हम सबकी उम्र में 68, 71, 70 के आसपास आ गए। अभी जो किए हो गया। अब अपने को जो पसंद है, जो हॉबी है, वो अभी डेवलप करो। रही हुए कब जाएंगे कब निकल जाएंगे पता नहीं, तो रही हुई दोस्तों को मिलो करो और अपनी हॉबियों को डेवलप करो। बस यही मेरी सबको कहना है, मेरा निवेदन है। थैंक यू। रमेश गुलाबचंद सोमानी, और मैं अभी रहने में पंढरपुर में हूँ। पंढरपुर में मेरा नाम किशोर शंकरलाल सोमानी है। पंढरपुर में मेरा नाम किशोर शंकरलाल सोमानी है, और पंढरपुर में मेरा बिल्डिंग मटेरियल सैनिटरी हार्डवेयर का कारोबार है। और मुझे 2 लड़कियां हैं। बड़ी लड़की मेरी जलगांव में रहती है और बिजनेस करती है अच्छा खासा, और छोटी लड़की मेरे साथ रहती है, और कंवर साहब मेरे साथ रहते हैं, वो दोनों इधर का बिजनेस संभालते हैं। और मैं पंढरपुर में रहता हूँ, खुश हूँ। अब खुश तो रिटायर आदमी लोग, 2 लड़के हैं, 1 लड़की है, सबके साथ थोड़ा सा आएगा सर, परिचय सुन लीजिएगा, सभी से निवेदन है। हनुमान दास से कोतड़ा, सावटी कंपाउंड लातूर, 1 लड़का 1 लड़की, दोनों की शादी हो गई। मेरा मशीनरी व्यवसाय है। हॅलो, मी राजेश सुनन मेहता, माझा अकाउंटिंगचा व्यवसाय आहे। मला 2 मुली आहेत, एक सुरतला आहे आणि एक पुण्याला आहे। सरस्वती व्यवसाय आणि शेती, 3 मुलं 1 मुलगी। ट्रान्सपोर्ट आणि शेती आणि पेट्रोल। धन्यवाद, सर्वांचा परिचय झालेला आहे। आपण असे नंतर 3 डोळे